हॅलो गाईज, दिस इज मी. तर हा व्हिडिओ आहे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीचा, म्हणजेच 3 ऑक्टोबरचा. आय नो व्लॉग टाकायला थोडं लेट झालं, पण आम्ही पाहिलेल्या त्या सुंदर सुंदर गोष्टी तुम्हालाही दाखवाव्या अशी इच्छा मनात धरून हा व्लॉग फायनली टाकते आहे. तर सकाळी सकाळी आम्ही निघालो होतो खामणी येथे देवीच्या दर्शनासाठी. रस्त्यात एक सुंदर अशी नदी पाहून आणि रस्त्यात काम चालू असताना आजूबाजूचं सगळं दृश्य बघत आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात आम्ही खामणी येथे पोहोचलो. सर्वप्रथम हनुमानदादाचा आशीर्वाद घेऊन आत प्रवेश केला. आत गेल्यावर आम्हाला हे ID कार्ड देण्यात आले, जेणेकरून रोज येणाऱ्या भक्तांची संख्या मोजल्या जात होती. आणि ते पाहून खरंच वाटलं किती भक्तिभावाने लोक इथे येत असणार. इथे त्यांनी एक सुंदर अशी वैष्णवदेवीची गुफा साकारली होती. जवळपास 3 किलोमीटर लांब असलेली ही गुफा आणि गुफेत वेगवेगळ्या देवींचे अवतार, दिव्य सजावट आणि गुफेतील शांत वातावरण, खरंच अनुभव एकदम अस्मरणीय होता. वैष्णवदेवीचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही बाहेर पडलो. नंतर तिथे असलेल्या नातेवाईकांकडे गेलो, ज्यांनी आम्हाला गावातल्या लोकांसोबत घडलेल्या चमत्कारांबद्दल आणि रोज येणाऱ्या मोठ्या संख्येतील भक्तांबद्दल सांगितलं. त्यांचं ऐकून मन अगदी प्रसन्न झालं. आता पुढचा प्रवास म्हणजे आम्हाला जायचं होतं काली मातेच्या मंदिरात, जे की एका छोट्या गावात आणि थोडं उंचीवर वसलेलं होतं. पाऊस झाल्यामुळे वाटेत सगळीकडे पाणी साचलेलं होतं, पण तरीही आम्ही हसत खेळत पुढे निघालो. त्या दिवशी रस्त्यात होतं ते म्हणजे खूप ऊन आणि लागलेली होती जोराची भूक. आणि तेवढ्यात त्या मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता मी पाहिला आणि मग मनात विचार आला की एवढं मी चढू शकेल की नाही. आता आम्ही तिथे कसे गेलो आणि पुढे काय झालं हे बघण्यासाठी नेक्स्ट पार्टसाठी नक्की तयार राहा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. बाय.